अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनल मध्ये स्वागत आहे. तर मंडळी, उद्या माघ कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आहे. ही चतुर्थी विजाप्रिया नावाने देखील ओळखली जाते. तर आता उद्या आपल्याला म्हणजे ज्यांना जमेल त्यांनी उपवास तर करायचाच, पण त्याशिवाय काही सेवा देखील करायच्या आहेत आणि आपल्या मुलांना देखील करायला लावायच्या आहेत. अगदी सोप्या सेवा आहेत. तर उद्या आपल्याला सकाळी उठल्यापासून गणपतीच्या नामस्मरणाने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. तर आपण ज्यावेळी गणपती बाप्पांची म्हणजे ज्यावेळी आपण देवपूजा करतो अगदी त्याच वेळी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की अभिषेक कसा करायचा. तर एका ताटामध्ये म्हणजे एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. ते बरेच लोक जे म्हणजे कोणी ॲक्लेन पावडर, कोणी कशाने, कोणी पितांबरीने देव साफ करतात. तर ज्यांना कोणाला जसे देव तुम्ही साफ करता तसे साफ करून घ्यायचे. त्यानंतर एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून तिला स्वच्छ पाण्याने पहिले धुवायचं, त्यानंतर पंचामृताने धुवायचं आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून तिला एक चौरंगावरती लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्या चौरंगावरती अक्षतांचे दाणे ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर त्या मूर्तीला आपल्याला छान तुमच्याकडे जे पण कोणतं अत्तर असेल ते आपल्याला सुगंधी अत्तर लावून घ्यायचं. त्याच्यानंतर स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे आहेत गणपती बाप्पांना. जर नसेल तर जनेऊ सुद्धा आपण धारण करू शकतो. त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची. पण आपण हे सगळं अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचा आपण उच्चार करायचा आहे. आता ज्यांना कोणाला गणपती अथर्व शीर्ष पाठ नसेल किंवा येत नसेल तर त्यांनी ओम गम गणपतये नमः याचा उच्चार केला तरीही चालेल. आणि याशिवाय सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अक्षता वगैरे फूल सर्व चढवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या हातात दुर्वांची जुडी आपण त्यावेळी देतो. त्यांच्या हातामध्ये दुर्वांची जुडी करून देऊन गणपती अथर्व शीर्ष आणि 11 वेळा गणपती बाप्पांचे जे नाम आहे ओम गम गणपतये नमो नमः किंवा तुम्हाला जे पण कोणते गणपती बाप्पांचे नामस्मरण असतील असे त्यांना स्वतःला, कारण लहान मुलं आहे त्यांना काहींना तर बोलायला पण येत नाही, अशांना आपण त्यांच्या हातात जुडी देऊन गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष आपण त्यांच्या करून त्या दुर्वांची जुडी त्या मुलांच्या हातून आपल्याला चढवायची आहे. आणि गणपती बाप्पांना आपल्या मुलांबद्दल प्रार्थना करायची आहे. आणि आपण ज्यावेळी गणपती बाप्पांची हा अभिषेक करतो अगदी त्याच वेळी जी गणपती बाप्पांची दुर्वांची जुडी असते, आता त्या जुडीचं काय करायचं तर ती दुर्वांची जुडी आहे ना ती त्या जुडीमधून सर्वच्या सर्व आपण फेकायची नाही. ती जुडी दुसऱ्या दिवशी आपल्या दाराच्या ज्या वरती आपण नारळ टांगतो तसं त्या ठिकाणी त्या नारळाच्या वरती टांगायची, तिजोरीमध्ये ठेवायची, आपल्या पाकिटामध्ये ठेवायची, आपल्या नवऱ्याच्या पाकिटामध्ये ठेवायची. त्यामुळे पैशांची आवक वाढते. आणि याचबरोबर गणपती बाप्पांना ह्या पूजेसोबत गुळ आणि खोबरं याचा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण ते अत्यंत फेवरेट आहे. ही झाली सकाळचं. पण आता रात्री काय करायचं तर रात्री गणपती बाप्पांना तुम्ही 21 लाडू किंवा 21 किंवा 11 जे पण मोदक असतील ते, आणि रात्री आपल्याला पूर्ण म्हणजे डाळ भात तुम्ही जो पण काही नैवेद्य वगैरे देणार आहात तो नैवेद्य, आणि त्याशिवाय वेगळं म्हणजे लाडू किंवा मोदक यांचा सर्व असा नैवेद्य देऊन सर्वात अगोदर आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे. आता चंद्रदेवाची पूजा करताना आपल्याला काय करायचं तर आपण ज्यावेळी चंद्रदेवाला एका लोटा असतो ना आपला, त्याच्यामध्ये पाणी घेतो ना, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल टाकायचं. चंद्रदेवांना ते पाणी चढवायचं. आता ते चढवताना आपण डायरेक्ट चंद्रदेवांना असं नाही बघायचं, तर ती जी धार पाण्याची असते ना त्या धारेतून आपल्याला चंद्रदेवांना बघायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास सोडवायचा आहे. मग आपण ते नैवेद्य दाखवायच्या अवधी आपण जेव्हा पूजा करतो तर पूजा आरती गणपती बाप्पांची सर्व करून मग आपण उपवास सोडवायचा आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.